आपल्या स्वादिष्ट किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्वादिष्ट असा तोंडली भात। ही रेसिपी तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा। त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम आपण बघूया। इकडे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे 1.5 भांड, हे जे भांड आहे या भांड्याच्या मापाने हे 1.5 भांड बासमती तांदूळ आहे। हे स्वच्छ 3 वेळा धुवून मग आपण घेतलेले आहे। पाण्याचं प्रमाण हे तांदूळाच्या तिप्पट असतं। म्हणजे आता इथे मी 1.5 भांड जर तांदूळ घेतले आहेत तर मला 4.5 भांडी पाणी घ्यायचंय। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद। हे सगळं पाव टीस्पून या प्रमाणामध्ये आहे। तिखट, हा गोडा मसाला आहे, हा अर्धा टीस्पून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मिरची, कढीपत्ता, तोंडली, काजू, हा गरम मसाला घेतलेला आहे। हा 1 टेबलस्पून गरम मसाला आहे। आणि नंतर गार्निशिंग साठी आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत। तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया। इकडे मी 3 पळ्या तेल घेते। तेल गरम होऊ द्यायचंय। आता आपण ह्यात मोहरी घालतोय, जिरं, हे चांगलं तडतडून द्यायचंय। हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरची आपण घातलेली आहे। आता आपण काजू घालतोय, तोंडली घातली, इथे आपल्याला काजू आणि तोंडली व्यवस्थित परतून घ्यायची। आता हे आपण इथे तांदूळ घालतोय। तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे। इथे आपण पाणी घातलेलं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। मिरच्या घेतल्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला थोडंसं तिखट घ्यायचं आहे। हा गोडा मसाला, हा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ। हे पातेलं आता मी कुकरमध्ये ट्रान्सफर करते। कुकरमध्ये आपल्याला 4 शिट्या करून घ्यायच्या। हे मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे पातेलं आणि याच्यावर आपण ही ताटली ठेवूया। इथे आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये 4 शिट्ट्या दिल्यानंतर कुकरचं प्रेशर गेल्यानंतर आपण हा तोंडली भात बाहेर काढलेला आहे। इकडे तुम्ही बघू शकता तोंडली भात खूप छान झालेला आहे, खमंग असा वास येतोय। आता मी तुम्हाला हे ढवळून थोडं दाखवते आणि मी तुम्हाला एक अंदाज येईल की कसा झालेला तोंडली भात कसा झालेला आहे। हे असं सगळं व्यवस्थित ढवळून का घ्यायचंय, कारण ते तोंडली आणि काजू हे वरती जमा होतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ते।
इथे तुम्ही बघू शकता भात अखंड आहे, शीत अखंड आहे त्याचं आणि मस्तपैकी शिजलेला आहे. इथे गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालतोय. मस्त साजूक तुपाची वरून धार. ही तोंडली भाताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा तोंडली भात तुम्ही कढी, कोशिंबीर, बुंदी रायता यांच्यासोबतही खाऊ शकता. आणि ही रेसिपी झाल्यानंतर आपला अभिप्राय नक्की कळवा.